मोठ्याच प्लेट्स काढूया नाही का? हा दे. चहा, आल्याचा चहा. काय पी लवकर. पोहे पण संपवले नाहीस अजून. संपवतो आई. आज तरी हे यंत्र बाजूला ठेवणारच का तू? आई अगं एक महत्वाचा मेल करतोय मी. इंदू वहिनी, नर्मदा वहिनी, एकटा एकटा काम करू नका, मी मदतीला येते. कोण आहे? मी बसलोय बाजूला. हा, मला तिकडे जायचंय. मागून जा. मला दिसत नाहीये. काय चाललंय? काय फेस पॅक आहे. अगं कशासाठी? तू आधी यांना गप्प राहायला सांग सगळ्यांना. थांबा जरा. काय कशासाठी? श्री, मला ना गोरं व्हायचं. तुला कशाला तर गोरं व्हायचंय बाई? कशाला म्हणजे? अगं तू आहेस तशी छान दिसतेस. खरंच मी छान दिसते? म्हणजे काय? नाही श्री, पण मी ना या सगळ्यांपेक्षा काळी आहे. बघ बघ तू किती गोऱ्यात, मी किती काळी आहे. बघ बेबी वंश बघ किती गोऱ्यात, आई किती गोऱ्यात, इंदू वहिनी गोऱ्यात, नर्मदा वहिनी गोऱ्यात, सगळ्या गोऱ्यात. मी एकटी काळी आहे. अगं पण तुझा तो असा मस्त डस्की इंडियन रंग आहे. छान आहे. डोस्की इंडियन. डस्की डस्की म्हणजे सावळा. सावळा? नक्की? हो य. पण तुझी बायको आली आणि मला म्हणाली की सासूबाई जरा काळ्याच दिसतात, तर मी तिला सांगेन, फार तोंड वर करून बोलू नकोस माझ्याशी. तुझ्या नवऱ्याला माझा हा रंग आवडतो. पण ती असं काही म्हणणारच नाही. का? का म्हणजे तिचं हे आशा दिसण्यावरती काही नाहीये. श्री, अशा दिसण्यावर म्हणजे? आशा म्हणजे आशा. तिच्यासाठी समोरचा माणूस कसा आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे समोरचा माणूस छान असणं जास्त महत्वाचं आहे. तिला माणूस कळतो, समजतो. खूप छान आहे ती. सगळ्यांशी जुळवून घेते, प्रत्येकाला स्वीकारते. समोरचा जसा आहे ना तसं ऍक्सेप्ट करते त्याला. त्याच्या सगळ्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस सकट. बघा बघा, आत्तापासून कौतुक बघा केवढं आहे. कोणाचा फोन आहे? तिचा? कामाचं आहे. कामाचा आहे. हॅलो. हा मिस्टर कामत. हो हो, तुमचा मेल मिळालाय मला. हा हो हो हो, मी वाचतोय ते. या एक मिनिट. एक मिनिट. मी वर चाललोय. हे कसं दिसतं? छान दिसतंय, काढून टाक. पण हळू. हा बोला. हळू. या. बघितलं माझा रंग किती चांगला आहे. डस्की इंडियन. डोसक्यात गेला का काही? चला गं, 12-12:30 पर्यंत ती येईल ना. त्याच्या आधी आपण सगळं काम करून संपवूया, स्वयंपाक वगैरे. आणि ती आली की नर्मदा वहिनी सांगा ना, मला हसतेय. एक काय का सारखी टिंगल करता तिची. शरयू, छान ताजी भाजी घेऊन ये. जेवणाचा मस्त बेत करूया आपण. हो वहिनी, मी जाणारच आहे बाजारात. हो, पण बाजारात जाताना तोंड धुवून जा. तर ताचीच जाशील धांदरेटासारखी. का? तोंड का धुवून जाऊ? अगं फेस पॅक लावलास ना. हा हे होय. हा माहितीये. हा इंदू वहिनी, मला एवढं नका सांगू. मी काय एवढी ही नाहीये. बरं, फायनली ठरलं का तुमचं काय करायचंय ते? मी काय म्हणते, पंचपक्वान करूया. हो चालेल. हे पंचपक्वान वगैरे नको. अगं ती आजकालच्या जमान्यातली मुलगी आहे. आपण छान पंचपक्वान करून तयार ठेवू आणि ती म्हणेल माझा ना डायटिंग चालू आहे. मग काय करायचं? तिला काय आवडतं हे तरी श्रीला विचारायला हवं होतं ना. तिला सुचलंच नाही. आपण एक काम करूया, आपण बासुंदी पुरी करूया आणि पुलाव करूया. हा, भजी पण करूया. हा ते तर झालंच ग. नाही, पण गोड आणखीन काहीतरी पाहिजे ना. गोड 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 गोड. नारळी भात मी करू. मला मस्त येतो नारळी भात करता. आणि ह्यांना तर माझ्या हातचा नारळी भात खूप आवडतो. म्हणजे खूप आवडायचा जेव्हा ते घरात होते ना तेव्हा.
काय झालंय? मी काही चुकीचं बोललीये का? नशीब आई नव्हते आता इथे, नाही तर तुझी होती. एवढं काय बोललीये मी? तुला या गोष्टी विसरून चालणार नाहीयेत अगं. या घरात आल्यापासून मीही कधी नारळी भात नाही खाल्ला. या घरात जेव्हा जेव्हा नारळी भाताचा घाट घातला गेला ना, तेव्हा काहीतरी अशुभच घडलाय. नारळी भात केला आणि नेमके त्याच दिवशी मामनजी गेले. हे अमेरिकेला निघून गेलेत, तोही दिवस नारळी भाताचाच होता. इंदूला आणायला म्हणून भाऊजी निघाले घरून. मुद्दाम इंदूसाठी नारळी भात केला होता आणि त्यांचा अपघात झाला. आणि तुझ्या नवऱ्याला ज्या दिवशी आईने बाहेर काढलं ना, त्या दिवशी सुद्धा नारळी भाताचाच बेत होता. या घराला नारळी भात वर्ज्य आहे. खरं तर असं काही नाहीये. बोला फुलाची गाठ पडली, पण आईचा जसा समज होता तो पक्का झाला एवढंच. त्यात नारळी भाताचा काय दोष आहे? अगं किती छान केलंस नारळी भात तू. हे मस्त चव झाली माहितीये का याची. तुला सांगते, अगदी बोटही चाटून घ्यावीशी वाटतायत मला. हा भात खाल्ला ना तर तुझा नवरा नक्की लट्टू होईल बघ तुझ्यावर. बाबा, तुम्हाला देऊ का थोडा खायला? नको ग, तू घे आधी. अहो मी घेतेच, पण तुम्हाला पण देऊ का? दे मग थोडा. आलेच हा? दे. अरे बाबा, तुम्ही कशाला आलात? मी आले असते ना घेऊन. काय बसून बसून मलाही कंटाळाच येतो. अजून आहे ना ग थोडा. भरपूर आहे. वाह, मस्त झालाय. जानू, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. मला काही एकटीला बाई जमला नसता. नारळी भाताचा नुसता घाट जरी घालायचा म्हटला ना तरी मला बाई थकायला होतं. अगं मुद्दामच सांगितलं मी तुला नारळी भात करायला. जावई बापू ना आपण जेवायलाच बोलवून घेऊ. काय जान्हवी, पुरुषाच्या मनात शिरायचं असेल ना तर पोटातूनच शिरावं लागतं. हो, पण तुला कुठलाच नियम लागू होत नाही का ग? एकदा घरात शिरलं ना मग पुन्हा पुन्हा काय ते मनात शिरायचं तुम्हाला नाही कळायचं बरं का जानू. त्यांच्या घरच्यांना पण कळू देत पोरीच्या हाताला किती चव येते. आणि गोडधोडात तर अगदी हातखंड आहे. श्रीला आवडेल असं वाटतोय ना? मी कधीच त्याला माझ्या हातचं काहीच खायला दिलेलं नाहीये. आज अनायसे रविवारी आम्ही भेटतोय सुद्धा. मी त्याच्यासाठी घेऊन जाईन नारळी भात. हो अगं, त्याच्या घरच्यांना पण देऊया. हो आई. मन जिंकून घे बाई सासरच्यांची. नारळी भात आणि अशुभ असे इक्वेशन जमवून ठेवले तिने मनात. त्याला आपण तरी काय करणार? मी काय म्हणते, आता एवढं शुभ घडतंय ना घरात, मग आता हा विषय नको ना. हा चालेल. मी असं करते, मी छान पाकातल्या पुऱ्या करते. चालेल? ते हे मोबाईल कंपनीचा फोन आहे. मोबाईल कंपनी वाले तुलाच कसे का फोन करतात? आम्हाला कोणाला कधीच नाही येत ते फोन. हो ना. आणि या मोबाईल कंपनी वाल्यांचा फोन हिला लँडलाईन वर पण येतो. हो ना. आणि ही त्यांच्याशी मैत्रिणीसारखी बोलत बसते. तू त्यांचा नंबर रिजेक्ट लिस्ट मध्ये का नाही टाकत ग? टाकणारच आहे मी आता. तुम्ही म्हणालात ना वंस, त्या लिस्ट मध्ये मी टाकणारच आहे आता अगदी लगेच. मग ठरला आजचा बेत? ठरला ठरला. मी गुलाबजाम करते. वहिनी, मी बेसनाचे लाडू करू पटकन? हो चालेल. छान मस्त बेत करूया. बरं शरयू, तू आता बाजारात जा आणि छान ताजी भाजी घेऊन ये. तुला भाजीतलं चांगलं कळतं ना, नाही तर मीच गेले असते भाजी आणायला. मी जाणार आहे वहिनी. हा, आणि हो, तोंड धुवून जा, नाही तर जाशील परत धांदराटासारखी. का? अगं फेस पॅक लावलायस ना एवढा. हो. हिला सांगायचं हिला. मी एक काम करते, हे बघा, मी पदराला गाठ मारून ठेवते. भाजी आणायला जाताना तोंड धुवून जायचंय. आपण एक काम करूया, सगळ्याच्या सगळ्या स्वयंपाकात नको अडकूया. हा, मी आणि शरयू स्वयंपाकाचं बघतो. मी ना तुम्हा सगळ्यांसाठी छान साड्या सिलेक्ट करते आणि त्या इस्त्री करून ठेवते. आपण आपल्या सुनेसमोर कसं तयार होऊन जाऊया ना, म्हणजे तिला वाटलं पाहिजे आपल्या सासवा काय आहेत. बेबी वंस, माझ्यासाठी साधारण एक गुलाबी रंगाची साडी जर तुम्ही. मी ठरवीन असं म्हटलंय ना. मी आणि सरू साफसफाईचं बघतो. हा चला चला कामाला लागा. चला चला. हेलो, कौन सी मोबाइल कंपनी?
अच्छा अच्छा, क्या काम है? ओ गाई गो हो, एक भी मोबाइल नहीं खपा दिवस भर में? नहीं नहीं सुनो, रखो मत, सुनो मैं क्या बोलती हूँ। हेलो हेलो, बरं बाबा, उद्या आपल्याला नायक डॉक्टरांकडे जायचंय. हो आई, लक्षात आहे माझ्या. मी काय म्हणते, जावई बापू एवढे पैसेवाले आहेत ना, मग तुला लोन काढायची काय गरज आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मध्ये बोललंच पाहिजे का? बाबा चिडू नका हो. आणि आई, मला बाबांचं ऑपरेशन करायचं ते माझ्या हिमतीवर. मी समर्थ आहे बाबांसाठी लोन काढून ते फेडायला. बघ बाई, मला जे सांगायचंय ना ते मी सांगितलं, नाहीतर मग असं म्हणता मग माझंच तोंड दिसतं. तुला काय करायचंय ना ते तू कर. आणि हो, त्यांना हा जो काही नारळी भाताचा डबा घेऊन जाशील ना तो परत आण. नाही ते काही तसा रिकामा देणार नाही, काहीतरी घालून देतीलच त्याच्यात. बघू. अनिलचा फोन. मर मेल्या, घेणारच नाही तुझा फोन. मला काही गरज नाहीये तुझ्यासारख्या माणसाला माझी मुलगी द्यायची. फालतू माणूस कुठला. स्वतःचं तोंड तरी बघितलंय का कधी आरशात? माझ्या मुलीशी लग्न करायला निघाला होता. सरे, हा अगं शरयू केव्हाची भाजी आणायला गेली, अजून आली नाही. जरा फोन लावून बघ तिला. हो करते हा, एवढं झालं की करते. हा. बहिणी, हा काय ग? कोणते पडदे वापरू हॉलसाठी? हे निळे लाव. हे? हा. छान दिसतील. सरे छान दिसतील ना ग हे निळे पडदे? एक मिनिट हा. बघू. हे बे, हे हे लावूया. हा छान आहे छान आहे. हे बघ ना, कुठे काही धूळ दिसत नाहीये ना, सगळं स्वच्छ आहे ना. तू तरी काय कोपऱ्या स्वच्छ करत बसलीयस? म्हणजे काय, माझं डिपार्टमेंट एकदम लख्ख दिसायला पाहिजे. हे पण तिला जरा विचित्र नाही वाटणार? विचित्र म्हणजे आपल्या घरात बायकाच बायका, तरी घरात नोकर माणसं नाहीत. अगं आपल्याला कुठे नोकराचं काम जमतंय? त्यांनी केलेली कामं आपण पुन्हा करायची. त्यापेक्षा नोकरच नको असं आपणच ठरवलं की नाही? हो. त्यांनी भांडी घासली की इंदू वहिनी परत भांडी घासायच्या. त्यांनी केर काढला की मी पुन्हा तो केर काढायचे. आणि त्याने केलेला स्वयंपाक बाजूला ठेवून तू आणि शरू पुन्हा स्वयंपाक करायचा. हो ना. आणि इस्त्री केलेल्या कपड्यांना मी पुन्हा इस्त्री करायचे. बरोबर, इस्त्री करून आणली कपड्यांना. आपापल्या साड्या निवडा. ही तुझी आहे ना? ही माझी. ही तुझी. हा. म्हणजे कसं, सुनबाई इम्प्रेस झाली पाहिजे नाही का? सुनबाई इम्प्रेस झाली पाहिजे. मला तर बाई भीतीच वाटते, सुनबाई घरात येणार आहे ती. अगं श्री म्हणालाय ना ती चांगली आहे, आपल्याला सगळ्यांना समजून घेईल, मग घेईल ती समजून. बहिणी, बेबी वंसो. बहिणी. एकट्या दुकट्या बाईने ना बाहेर कुठे जायची सोयच राहिली नाहीये. सगळ्या माणसांची बाहेर डोकी फिरली आहेत. तुम्हाला माहितीये, सगळे माझ्याकडे बघून फिदी फिदी हसत होते. अगं शरू तू शरयू भाजी आणायला कुठे गेली होतीस तू? अहो कुठे म्हणजे, आपल्या नेहमीच्या मार्केटमध्ये. अगदी चांगली भाजी घेतली, अगदी निवडून ताजी भाजी घेतली मी, तरी सगळे माझ्याकडे बघून फिदी फिदी हसत होते. बरं ये बस जरा. बस. काय काय भाजी आणलीस सांगशील मला? भाजी आणली हो खूप. टोमॅटो आणलेत, पालक आणलाय, कोबी, आणि हा मुळा पण आणलाय कोशिंबिरीसाठी. पण बेबी वंच, आपल्या नेहमीच्या भाजीवाल्याकडून मी भाजी घेत होते, तर तोही माझ्याकडून बघून हे करून हसत होता. शेवटी म्हटलं हसू दे, हसतील ना त्यांचे दात दिसतील. हा, हसतील त्यांचे दात दिसतील. पण इंदू वहिनी का हसत होते सगळे माझ्याकडे बघून? शरे, हा ते जाऊ दे ना. मी तुझ्यासाठी फक्कड चहा करू का? नको नको वहिनी, अहो बसून चहा प्यायला वेळ कुणाकडे आहे? सायली यायची आहे ना आपल्या. अगं शरयू, बघितलं मला कसं सगळं व्यवस्थित आठवत असतं. सायली यायची आहे ना आज आपल्याकडे. कोण सायली?
असं काय करता इंदू वहिनी? सायली म्हणजे ती ही. कोण कोण? नाही आठवत. अगं तुला कोणी बोललं का तिथे काही? बोललं कुठे नाही हो, पण हसले ना सगळे बघून. मी मुळा विकत घेत होते कोशिंबिरीसाठी, तेव्हा सगळे पळत होते माझ्याकडे बघून. शरू शांत हो तू, थांब. बस बस बस. तू डोळे मीट बरं, डोळे मीट. का? सरप्राईज आहे. हो, आता आपल्या घरात सून येणार ना. बरोबर. कशी गं माझी सरू. बघितलं इंदू वहिनी, सायली म्हणजे आपली होणारी सून. हा, सायली आपली सून. बरं आता गप्प बस आणि डोळे मीट पहिल्यांदा. का का काय करायचंय? सांगणार, डोळे बंद करा. सरू काय करतेय? अत्यानंद महाराजांनी ना मला तीर्थ दिलं होतं. त्याने गोरा होता माणूस. अय्या, तू अत्यानंद महाराजांचं तीर्थ लावतेस माझ्या चेहऱ्याला. सरू नको 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 लावूस. मी डोळे उघडू? नाही नाही, डोळे नाही उघडायचे. पण श्रीने सांगितलंय ते मला पटलंय ना. आपण आपल्यासारखं दिसलं पाहिजे. हा अगं तू म्हणजे गोरी नाही होणार, तेज येईल चेहऱ्यावर मस्त. हा, ही तीर्थ लावून माझ्या चेहऱ्यावर तेज येईल वहिनी. केवढं तेज येईल? आईने एवढं येईल? अगं आईपेक्षा जास्त येईल. खरंच बेबी वंस. सगळीकडे नीट तीर्थ लावा. हो. हा, झालं बघ. उघडू डोळे. एक मिनिट. झालं. हा म्हणजे हा, तीर्थ लावून झालं. झालं? हा, कशी दिसतेय मी? सुंदर. आलंय तेज आलंय. हो. किती बावळट आहे ना मी. तेज यावं म्हणून प्रयत्न करायला हवे होते, पण मी गोरं होण्यासाठी प्रयत्न करत होते. हे चुकलं माझं. शी, तीर्थ आधी लावायला हवं होतं. मी आपली सकाळपासून कसले कसले पॅक लावत बसले. तुम्ही तर किती सांगत होतात, शरू आठवणीने हा पॅक धू. मी पॅक धुतलाय की नाही? हा ग हो, धुतलास ना, कधीच धुतलास. हो, केव्हाच धुतलास? नाही, मी पॅक न धुता बाहेर गेले होते म्हणून मला सगळे हसत होते. हो ना? अगं नाही, बघ ना तू. नशीब. धुतलाय. मी काय एवढी बावळट नाहीये ना. पॅक चेहऱ्याला तसाच ठेवून बाहेर कशी जाईल? ह्याच माणसांची डोकी फिरल्यात म्हणून ती हसत होती. चला चला, आपण बोलत काय राहिलो? सायली यायची आहे ना, आपली सुनबाई. स्वयंपाकाला लागलं पाहिजे ना बहिणी. चला 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 चला. वहिनी, अगं तुम्हाला थांबवलंच म्हणून बरं झालं, न तो पचकन बोलून गेले असते ना मी. काय करायचं हिच्या आठवणींचं कुणास ठाऊक. हो ना. सरे, बरं झालं तुला हे सगळं बोलायचं सुचलं. अत्यानंद महाराज वगैरे, नाही तर बिचारी दिवसभर लाजून रडत बसली असती. खरंच ना ग. अगं सगळी अत्यानंद महाराजांची कृपा. त्यांचं नामस्मरण केलं ना की मला असं चटा चटा सुचायला लागतं ग. तुम्हाला सांगते. अगं ऐका ना, ऐका. परत जा जा जा. पण कधीतरी तुम्हाला कळेल अत्यानंद महाराजांची महती, आणि मग ते मोठ्या मनाने माफ करतील तुम्हाला सगळ्यांनाच. पण आता सुनेसमोर तरी त्यांचा मान राखा.